अमरावतीमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेसंदर्भात प्रशासनाकडून दिरंगाई होताना पाहायला मिळते। विविध राजकीय पक्ष आणि संघटनांद्वारे अनेकदा निवेदने, मोर्चे, धरणे, आंदोलन झाली, मात्र प्रशासन स्मारकाचा विषय सतत डावलत आहे। बाबासाहेबांच्या स्मारकाचा विषय लवकरात लवकर निकाली न काढल्यास आम्ही सगळे रस्त्यावरती उतरू, असा इशारा आंबेडकरी समाजाच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत दिला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही 2016 पासून बाबासाहेबांच्या स्मारकाच्या जागेच्या संदर्भामध्ये जागा स्मारकाला मिळाली पाहिजे म्हणून 2016ला रीट पिटिशन दाखल केली नागपूर उच्च न्यायालयामध्ये। आणि या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण राजकीय पक्ष आणि विविध संघटनांच्या माध्यमातून अनेक धरणे, आंदोलनं, निवेदनं, मोर्चे काढले। या ठिकाणी अनेक जिल्हा अधिकारी बदलले, मनपा आयुक्त बदलले, पण या विषयाच्या संदर्भामध्ये आज दिनांक 24/7/2023 रोजी माननीय सौरभ कटियार साहेबांनी त्यांच्या कक्षामध्ये संपूर्ण मनपाचे अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी संपूर्ण मौजूद होते, हजर होते। त्या ठिकाणी आम्ही कमीत कमी 1-1.5 घंटा मीटिंग चालली। त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये आमच्या ज्या मागण्या ज्या होत्या, रिसर हायकोर्टाने जे काम केलं, हायकोर्टाने म्हणजे मनपाने नेमलेले आणि जिल्हा अधिकारी कार्यालयामधून नेमलेले वकील कप्तान आणि जोशी मॅडम या संदर्भामध्ये त्यांना तारीख माहीत नाही, तारखेवर हजर राहत नाही। या संदर्भामध्ये 2016 पासून हा खटला याच्यामध्ये आहे, थंड अवस्थेमध्ये आहे। पण आज या ठिकाणी आम्ही 1 वर्षानंतर कटियार साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा माझा अस्मिताचा प्रश्न आहे आणि बाबासाहेब तुमचे नाही, आज आमच्या सर्वांचे आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला। आणि या ठिकाणी आम्ही जेव्हा आंदोलन करत असताना या अमरावती विधानसभेचे आमदार सुलभाताई खोडके आणि दर्यापूरचे विधानसभेचे आमदार आणि नवनिर्वाचित खासदार या दोन्ही लोकांनी असेंब्ली म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये हा लक्षवेधीमध्ये हा मुद्दा मांडला आणि सभापतींनी या विषयावर म्हटलं की आम्ही गटांनी सोबत चर्चा करून या संदर्भात शासनाची निधी खर्च करून लवकरात लवकर आम्ही हा विषय निकालीत काढू आणि जो संबंधित अधिकारी आणि कार्यालय आहे त्यांना आम्ही सूचना देऊ। पण 1 वर्ष झालं, 1 वर्षाच्या आतमध्ये काहीच हालचाल झाली नाही, फक्त तारीख पे तारीखच होत आहे। आणि आंबेडकरी संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना, पक्षांना म्हणजे जनतेला फक्त पेढा देत आहे। म्हणून या संदर्भात आम्ही आज ॲक्शन घेतली की 10 दिवसाच्या आतमध्ये महानगरपालिकाच्या आयुक्तांनी आणि जिल्हा अधिकारी साहेब यांनी ताबडतोब लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आम्ही या तारखेपासून तर 10 दिवसाच्या नंतर आम्ही उपोषणाला बसू।